हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातून जो आहे तो प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जात आहे। या महामार्गाला या भागातील शेतकऱ्यांकडून जो आहे तो मोठ्या प्रमाणात विरोध होतोय आणि आज हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळे शेतकरी जे आहेत ते शेतकरी एकत्र झाले आहेत आणि या शेतकऱ्यांनी सरकारकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे। विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी जे आहे ही परवानगी मागण्याचं पत्र जे आहे ते कुठल्याही प्रकारच्या पेनच्या शाईने नाही तर स्वतःच्या रक्ताने जे आहे ते या शेतकऱ्यांनी हे पत्र लिहिले आहेत। अशा प्रकारची पत्र जी आहेत ती या शेतकऱ्यांनी लिहिली आहेत। शक्तीपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे आणि हा महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केली, परंतु सरकारकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे या शेतकऱ्यांनी आज थेट आपल्या स्वतःच्या रक्ताने जे आहे ती अशी पत्र लिहिली आहेत आणि सगळे शेतकरी हे चेहरे जे आहेत ते हिंगोलीच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील बरेचसे शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी देखील याच्यामध्ये आहेत। आपल्यासोबत आंदोलक शेतकरी आपण यांना विचारूयात। दादा, सरकारने जो आहे तो महामार्ग बदलण्याचा मार्ग बदलण्याचा एक प्रस्ताव ठेवला होता, त्यानंतर देखील तुमचं समाधान झालेलं नाहीये, काय नेमकी मागणी आहे आता? सध्या सरकारने जो प्रस्ताव ठेवलेला आहे महामार्ग बदलण्याचा तो सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या तीनच जिल्ह्यातून असून बाकीची जी जुनी अलाइनमेंट आहे ती त्यांनी जशाला तशी ठेवलेली आहे असं आम्हाला समजलेलं आहे। गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही विविध प्रकारची निवेदनं असतील, मोर्चे असतील किंवा रस्ता रोकोसारखे आंदोलनं असतील किंवा त्यांनी जेव्हा जेव्हा पथक आमच्या जमिनीवर मोजणी करण्यासाठी आलेलं आहे तेव्हा त्यांना संपूर्ण ताकदीने आम्ही विरोध केलेला आहे। आतापर्यंत कुठेही 1 गुंठा जमीन आम्ही त्याला मोजू दिली नाही, तरीही सरकार म्हणतंय की हिंगोली कळमनुरी हिंगोलीमध्ये विरोध नाही किंवा नांदेड हिप्परबनीमध्ये सुद्धा विरोध नाही। तर मला तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना एकच सांगायचं आहे की साहेब, तुम्ही फक्त सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या तीनच जिल्ह्याचा अभ्यास न करता थोडं अलीकड मराठवाड्यामध्ये येऊन सुद्धा बघा की काय शेतकऱ्यांची परिस्थिती आहे। माध्यमामधून आम्ही बऱ्याच वेळा वाचलंय की शक्तीपीठ झाला सुसाट, 18 तासावरून अंतर वेळ येणार 10 तासावर। कुठल्या शेतकऱ्याला 10 तासामधून गोळ्याला काय करायचंय? कारण आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचं आणि उसाचं आणि केळीचं पीक भरपूर घेतलं जातं। वसमत तालुक्यामध्ये सहकारी 3 साखर कारखाने आहेत आणि हळदीचं मार्केट हे महाराष्ट्रामध्ये वसमतचं प्रसिद्ध आहे। तर असं गोळ्याला कुठलं मार्केट आहे की जो शेतकरी वर्ग नेऊ शकतो? मला पत्रकारांच्या माध्यमातून या सरकारला सांगायचंय की असा कुठल्या शेतकऱ्याचा माल हा गोळ्याला नेऊन विकणार आहे, कुठला शेतकरी विकणार आहे? कधीतरी त्या शेतकऱ्याच्या घरात जाऊन त्या शेतकऱ्याला विचारा, त्या बाधित शेतकऱ्याला विचारा की त्याची आज परिस्थिती काय आहे, त्यांच्या मुलाचं शिक्षण कसं होत आहे, कोणाचे वडील अंथरुणात खिळलेले आहेत, कोणाची आई अंथरुणात खिळलेली आहे। आज शेतकऱ्यांचा त्याच्या बायकोला सक्रातीला घ्यायला साडी घ्यायला पैसे नाहीत। तुम्हाला विकासच करायचा आहे तर त्यांचे गावोगाव पांधन रस्त्यांचा विकास करा किंवा बाजारपेठेपर्यंत जे जाणारे रस्ते आहेत खेड्यापासून त्यांचे खड्डे बुजवा। आमच्या विकासाला अजिबात विरोध नाही। छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्याप्रमाणे विकास करताना शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, असा आम्हाला विकास हवा आहे। करा आणि मारा अशा प्रकारचा आम्हाला विरोध नकोय। त्यामुळे शेतकऱ्यांचा या महामार्ग विरोध आहे। आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे। हिंगोली जिल्हा जो आहे तो हळदीचा उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। देशभरातील मोठा हिस्सा जो आहे तो हळदीचा हिंगोलीत उत्पन्न होतो। आपल्यासोबत हा एक शेतकरी। दादा, तुमचं काय नाव आहे आणि तुम्हाला किती शेती आहे? या महामार्गाला तुमचा एवढा विरोध का? मी उद्धव माधवराव माकणे, राहणार रुंद, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। आम्ही सतत 2 वर्ष झाले लढायलो। तुम्ही खूप बारी आमची बाईट घेतलेली आहे, कारण आमची जी 3.5 एकर जमीन आहे, मला दुसरी जमीन नाही आणि आपली जमीन आहे बागायती, 2 बोर आहेत, ऑनलाईन सगळे लाईन आहे, सगळी सुविधा आहे। सुविधा असल्यामुळं आपल्याकडे दुसरं जगण्यासाठी काही साधन नाही आणि मला काही शिक्षण भरपूर नाही खरं सांगायचं म्हणजे, आणि मला लेकरं शिकायला। आणि ज्या दिवशी आम्ही एक मेसेज फिरवला, तुम्ही थेट रक्तानं पत्र लिहिली सगळ्यांनी तुम्ही, ते रक्तानं लिहिण्याचं कारण एक सांगतो पा तुम्हाला। कारण आम्ही शाईनं 2 वर्ष झालं सतत द्यायलो शाईनं लिहिल्यावर या सरकारला फरक पडणं, कलेक्टर ऑफिसला फरक पडणं। कलेक्टर ऑफिस काय करायलंय, लगेच ATM ला सांगायला लगेच काय करायचं, 200 पोलीसवाले पाठवायले, काही गाड्या पाठवायले, बाया जर आल्या तर बायाला उचलण्यासाठी त्याचे लेडीज पोलीस पाठवायले। तर त्यासाठी आम्हाला आमचं म्हणणं आलं की बाबा आता हे शाईनं ऐकणार ना, एकदा आपण रक्ताने लिहून पाहू। मग रक्ताने लिहून म्हणल्या बरोबर आमच्या शेतकरी बांधवांनी काय केलं, सगळ्याला सगळे ज्याच्या त्या तालुक्यामध्ये लॅबला गेले आणि रक्त काढून द्यायला तयारी केली। तर कमीत कमीत आमचं रक्त एवढं गेलं शेतकऱ्याने 40 बॅग अशी रक्त उरलं लिहून आणि ते 40 बॅग आम्ही लॅबला रक्त देऊन टाकलं। कारण म्हणजे आपल्या पावकिलो रक्ताने काही फरक पडणार नाही, कारण जे आपल्या जे इथून पुढे पिढ्या येणार आहे, आपली शेती जर गेली तर पावकिलो रक्ताने काय फरक पडणार आहे, मग घ्यायला काय खायचं, त्यासाठी आम्ही रक्ताने लिहिलो। नक्कीच शेती आपली गेली तर काय खायचं, त्यामुळे रक्ताने हे शेतकरी पत्र लिहिलं आहे। आपल्यासोबत आंदोलक आहेत, माजी आमदार, त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। साहेब, देखील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, काय नेमकी मागणी आहे? सर्व कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील नागरिक आहेत, 22 गावचे लोक जमा झालेले आहेत। आपल्या हिंगोली जिल्ह्यातील 22 गावातून हा महामार्ग जात आहे
आणि आज शेवटी या जो शेतकऱ्यांनी महामार्ग त्यांच्या जात आहे, सर्व रस्त्याला भागाची पत्र जमीन लिहिलं जात कलेक्टर आहे. महोदयांना आणि आम्ही इच्छा वारंवार मरणाची 2 त्यांनी इच्छा वर्षापासून व्यक्त केलेली आंदोलन आहे. करत आलेलो त्यांनी आहोत. परमिशन मागितलं मागील 8 दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये शेतकरी शेवटी जिल्हाधिकारी साहेब आले होते. मरणासाठी त्यावेळेस तयार आम्ही निवेदन होतोय. देऊन त्यांना वारंवार परंतु रिटर्न सरकार परत काय केलेलं आहे. शेतकरी मोजणी होऊ करत दिलेली नाही. नाही कोणत्या खरं म्हणलं तर तरी पण या आम्हाला वारंवार तालुक्यातल्या नोटीस जमिनी आहेत. सुपीक आहेत. आणि आणि सरकार सुपीक हा जमिनीतून महामार्ग आला शेतपीठ घालून सरकारला काय साध्य करायचं किंवा आम्हाला काही रद्द करतो अशा म्हणलं तर निवडणुकीच्या त्यांना काळामध्ये मलिदा घोषणा करतो. लाटायचं आणि असंच पुन्हा आम्हाला त्याच्या निवडणुका माध्यमातून संपल्या की वाटतंय. म्हणजे मोजणीच्या शेतकऱ्याचा जीव नोटिसा घ्यायचा. काढताय. आणि आणि आम्ही शेतकऱ्याचं आज करायचं. अशा शेवटचं असं प्रकारचा आंदोलन सरकारचा, करत आहेत. रक्ताने निर्णय. हा एक सरकारनं जे आहे निवेदन ते लिहिलेलं आहे महामार्गाचा बदल काही मुख्यमंत्री दिलेला साहेबांसाठी. नाही. आणि ह्यानंतर जर आम्हाला नोटीस आली तर आम्ही सामूहिक आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या 26 जानेवारीला आम्ही या महामार्गाची घोषणा यांची दुर्गम भाग आहे. रद्दची नाही झाली डोंगराळ शेती, तर आम्ही पुन्हा मार्ग सार्वजनिक सरकारने मागणी आत्मदहन मान्य करू. केली. हा सरकारला आमच्या शेतकऱ्याच्या तुमच्या हिताच्या मार्फत मान्य करायचेच नाही. आणि सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आपल्या इथे ही आहे शक्तीपीठ महामार्ग. की सत्तेमधले आमदार या ठिकाणी आनंद झालाच त्यांनी पाहिजे. विधानसभेमध्ये असताना यांनी या शेतकऱ्याच्या बाजूने एक आवाज पण उठवला नाही. ज्या ठिकाणी बाकीच्या सातारा असेल कोल्हापूर त्या ठिकाणी जे शक्तीपीठ रद्द करण्याचा जो प्रयत्न झाला त्या ठिकाणी तिथल्या जे स्थानिकचे जे आमदार आहेत ते सत्तेमधले आमदार आहेत त्यांनी पण त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही बघत असाल या हिंगोली जिल्ह्यामध्ये एकाही आमदारांनी या ठिकाणी या शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला नाही. ते फक्त राजकारण करण्याचा भाग या ठिकाणी यांनी केला आणि यांना काही घेणे देणं नाही. तुम्ही बघितलं असाल आज आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमतमध्ये हळदीचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने होते. या ठिकाणी मार्केट आपल्याला सर्व इथे या ठिकाणी जवळ आहेत. त्यामुळे इथं कुठं आपल्याला माल नेण्याचा किंवा विषय नाही. कारण की बाहेरच्याच इथं या ठिकाणी हळद असो मोठमोठे व्यापारी या ठिकाणी असल्यामुळं बाहेरचं जे आवक आहे हळद आहे या ठिकाणी येते. त्यामुळे या गोष्टीचा इथं विचार करायला पाहिजे. जे शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत या ठिकाणी तुम्ही सांगितलेल्या की या ठिकाणी जे आपल्याला मार्केट या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे हे सरकारनं करायला पाहिजे. शक्तीपीठ करून काही अर्थ होणार नाही. आज हे शेतकरी स्वतः जर आपल्याला इच्छा मरणाची जर परवानगी मागत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही. नक्कीच आपण पाहिलं तर दुर्दैवी असा प्रकार असल्याचं या आंदोलकांना सांगितलं. आपल्यासोबत हे काका आहेत. काका तुमचं कोणतं गाव आहे? तुमची शेती किती झाली या महामार्गामध्ये? मी वसमत तालुक्यातून हयातनगरून आलो. माझी 3 एकर जमीन चली. मला 4 एकरच जमीन आहे. 4 एकर म्हणून माझी 3 एकर चली आणि जमीन अशी चली माझा काळजाचा तुकडा चाललाय. विहीर चालली, बोर चालला, आखाडा चाललाय. मग ही राहिलेली का मग मरायचं मग वाचायचंच कशाला? म्हणून आम्ही हा रक्त काढून हा रक्तानं निवेदन दिलेलं आहे. तर शासनानं हेच रक्तानं नाही झालं आम्ही तर शासनापुढे प्राण त्याग करणार. आपण पाहिले की अगतिक असे सगळे शेतकरी आहेत. या महामार्गाला शेतकऱ्यांचा हिंगोलीत विरोध असल्याचं दिसते आणि रक्तानं पत्र लिहिले प्राण त्यागा देखील मी मागे पुढे पाहणार नाही अशी भावना जी आहे ती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मनीष करात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.